तर बऱ्याच जणांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचं आज उत्तर मी देणार आहे की ताई, तुम्ही स्वतः तुमचे ग्रह ठीक करण्यासाठी कोणती रेमेडी किंवा काय करता? तर हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे रोज केल्याने खरंच तुमचं मन शांत होतं. आता याचा काय संबंध आहे? तर हे जे समोर तुम्हाला मासे दिसत आहेत तर त्यांना रोज खाऊ घालण्याने तुमचा राहू ठीक होतो. तर याचा राहूशी काय संबंध आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर पाणी म्हणजे चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे आपलं मन आहे. तुम्ही कधीही बघा, तुम्ही समुद्रावरती गेलात किंवा शांत पाण्याकडे फक्त बघत राहिलात तरी तुमचं मन किती शांत होतं. तर ते पाणी, चंद्र आणि राहूचा अटॅक नेहमी तुमच्या डोक्यावर असतो, तुमच्या विचारांवर असतो. तर तुम्ही जेव्हा हे पाण्यात राहणाऱ्या माशांना खाऊ घालता तर एका वेळेला काय होतं, तुमचं मन शांत होतं, त्याचबरोबर तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होतं. एन्झायटी, डिप्रेशन जे काही माणसाला अस्वस्थ वाटत असतं ते कमी होतं आणि त्याचबरोबर तुम्ही एखाद्याला अन्नदान करण्याचं एक पुण्य किंवा ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत राहते. त्याचबरोबर अजून एक रेमेडी जी मी रोज करते तर हे निसर्गाच्या सानिध्यात राहणं. याच्यामुळे खरंच काय होतं तर तुमचा बुध ग्रह ठीक होतो. बुध म्हणजे लॉजिकल माइंड आहे, म्हणजे तुमचे निर्णय चुकत नाही. जितका बुध चांगला, विचार करा, अर्ध्या भारतातल्या लोकांच्या जवळजवळ बुध असतं आहे. याचं कारण तो सूर्याच्या खूप जवळ असतो आणि तो सूर्याच्या उष्णतेने अस्त होतो, म्हणजे तो त्याचे चांगले परिणाम देत नाही, त्यामुळे आपले निर्णय चुकतात. तर असं जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिला, अणवानी पायाने रोज गवतात चालला तर तुम्ही तुमचा बुध ठीक करता, कधीही तुमचे निर्णय चुकणार नाहीत. त्याचबरोबर अजून एक, तुमचे पाय जितके चालत राहतील तितका तुमचा शनी ठीक होतो. आता हे कसं काय होतं तर आपले पाय म्हणजे शनी आहे, तर ते जितके चालत ठेवाल तितका तुम्ही तुमचा शनी चांगला करता. तर हे असं सकाळी सकाळी स्वतःसाठी 30 मिनिट फक्त काढल्याने तुम्ही एका वेळेला तुमचा चंद्र, राहू, बुध, शनी आणि त्याचबरोबर इथं जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशात मी स्वतः सूर्याची 12 नावं घेते आणि जे आपलं आदित्य हृदय स्तोत्र आहे, जे प्रभू श्रीरामांनी रावणाला मारण्या अगोदर वाचलं होतं किंवा सूर्याची पूजा केली होती, तर ते आदित्य हृदय स्तोत्र असं उन्हात बसून वाचल्याने सूर्य तुमच्या कुंडलीतला चांगला होतो, जो की तुम्हाला तुमचा समाजातला मान सन्मान, रोग प्रतिकारक शक्ती, त्याचबरोबर शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, शत्रूच नाही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात वेगवेगळ्या, ते इनडायरेक्टली तुम्हाला तिथं विजयच हवा असतो. तर ज्यांना कुणाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये यश हवं आहे तर त्यांनी हे सूर्यनमस्कार करणं, सूर्याला अर्घ्य देणं, आदित्य हृदय स्तोत्र वाचणं, रोज सकाळी सूर्य उगवण्या अगोदर उठणं आणि सूर्याचं दर्शन घेणं, हे न चुकता करा. हे जे उपाय आहेत ते प्रत्येक ज्योतिषी करतात आणि विचार करा, जर ते करतात तर त्याचा उपयोग खरंच किती होत असेल हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. फक्त करून बघा आणि काय फरक दिसला मला नक्की सांगा. धन्यवाद.